नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं शिवर चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. माडा ऊस असणं म्हणजे ऊसामध्ये आंतरपीक नसणं आणि असणं यातला फरक मी आज तुम्हाला समोर दाखवणार आहे. म्हणजे आंतरपीक नसल्यावर ऊस कशा पद्धतीनं चांगला येतोय आणि आंतरपीक असल्यावर ऊसामध्ये काय फरक पडतो या दोन्ही गोष्टी दाखवणार आहे. जरा जोर लावला की आंतरपिकातसुद्धा चांगला ऊस येऊ शकतोय हेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे. तर पहिला तुम्हाला मी माडा म्हणजे ज्याच्यामध्ये आंतरपीक नाही त्याच्यामधलं ऊस दाखवतो आणि त्याच्यामधलं तण नियोजन कसं करता येईल दाखवतो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. शेवट अतिशय महत्त्वाचा आहे. जे आळवणी दुसरं सोडायचं आहे फुटव्यासाठी ते एकदम स्वस्त पद्धतीनं 1,500 ते 2,000 या किमतीमध्ये कसं सोडायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. चॅनल लाईक करायचा, शेअर करायचा, सबस्क्राईब करायचा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा. तर आपण आजचा व्हिडिओ चालू करूया. हाय फ्रेंड्स काय तरी आपलं नवीन मोदीजींच्या पद्धतीने आपलं पण हसूच येते लय हो ती टोनच अशा यायला. हाय फ्रेंड्स. तर पाऊस येणार आहे. पाऊस आला तरी मी थांबणार नाही. कितीही पाऊस आला तरी आजचा व्हिडिओ हा बनेलच. तर आता तुम्हाला थोडक्यात आता दाखवतो. तर हे बघितलं तर आता तणनाशक मारलेलं आहे. काय मारलेलं आहे 2,4-D 100 मिली प्रतिपंप आणि आपलं जे शंकर आहे हे 1 पुडी 4 पंपासाठी 1 पुडी आणि त्याचा रिझल्ट तर तुम्ही बघितला. तर आता यात नाचायचं नसते पण मी तुमच्यासाठी यात नाचायला आलो आहे. तर आता पहिली गोष्ट सांगतो की आपल्या ऊस हा 15 जून 2026 रोजी लावलेला आहे. आज तारीख आहे किती तारीख आहे आता पाऊस याला चालू झालेला आहे बघताय तुम्ही. 15 जून 2026 ते 15 जुलै आणि आजचा हे ऑगस्टमधला पहिला आठवडा म्हणजे 1.5 महिना पूर्ण झालेला आहे. आणि 1.5 महिन्यात ऊसाची अवस्था काय आहे. बऱ्याच ठिकाणी वांढराने ऊस चापलेला आहे, सशाने चापलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला मी माड्या रानातला आधी ऊस. तर आता हे ऊस बघा अतिशय चांगल्या पद्धतीनं ऊस आहे. हे बघा त्याला 2-3 फुट वाढलेलं आहेत. कुठेही बघा तुम्ही. हे बघा हे 2-3 फुट वाढलेलं आहेत. चांगली पानं आहेत, राहट पानं आहे ती. आता हे बघा ही वांढरा जे मस्त आहे बघा ही कोंब चापलेलं आहे ते त्याचं काय झालं मग त्याच्यामुळे 2-3 फुटवा. आणि फुटवंसुद्धा बघितलं तुम्ही. हे बघा फुटवंसुद्धा बघितलं तरी त्याला तराट आलेला आहे. ती जिथं कोंब मोडलेला नाही तिथंसुद्धा आता इथं बघा ह्यो पहिला जेट आहे कांडी लागण आपली. तर ह्याच्यामध्ये 3-4 फुटवा आहे ती. आता ह्याच्यामध्ये 3-4 फुटवा आहे ती. इथं 2-3 फुटवा आहे ती. इथं 2-3 फुटवा आहे ती. इथं 2-3 फुटवा आहे ती. कुठेही बघा 2-3 फुटवा आहे ती. हे बघा आता हे मागणं सांडलेलं आहे नर्सरी. आता ह्याच्यासाठी आपण आळवणे घालायचं आहे कारण जो जेट आहे पहिला आपला आता ही नर्सरी आहे. आता हे सांडलेलं आहे. हे बघा आहे का यालासुद्धा 2 फुटवा आहेत. म्हणजे कुठेही बघितलं तर ऊस बघा तुम्ही अतिशय नेटाक. इथं बघा हे बघा हे ऊस बघा केवढा झाला आहे. म्हणजे हे किती 1.5 महिन्याचं रोप आहे बाळांनो. म्हणजे कांडी उगवायलाच 15-20 दिवस जातात. त्यात एवढा पाऊस. आता मागं बघितलं तर हे पाऊस अतिशय मोठा आलेला आहे. तुम्हाला मी भिजताना कळेलच. आणि याच्यातलं तणनाशक आपल्याला मारता येते. आता आपण जाऊया वरच्या रानामध्ये. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे नियोजन आपल्याला करता येते. याला आपण काय सोडलेलं 19-19चं पहिलं आळवणी सोडलेलं त्याच्यामध्ये ह्युमिक आणि क्लोरो 20% अशा पद्धतीने आपल्याला त्याला आळवणी सोडलेलं त्याचा हा परिणाम आहे. आता वरच्या याच्यात किती फरक पडला आहे बघा. वर उंची जरा कमी आहे याच्यापेक्षा आंतरपीक असल्यामुळं पण फुटवासुद्धा आलेला आहे. आता तुम्ही बघितलं कसं शेत आहे. आता काय केलं आहे 6 फुटावर सरी सोडल्या. दोय बगली भुईमुग आहे. दोय बगली भुईमुगाला कारण आहे आता एक भांगलने एवढी केली की त्याच्यामध्ये तण याचा काय प्रश्नच येत नाही. रान झाकाळून जाते. आता हे साईडचंच दाखवतो तुम्हाला. ऊस बघा कसा चांगला आला आहे. 2 फुटवा आहे ती. 2 फुटवा आहे ती. पुढं 3 फुटवा आहे ती. कुठेही बघा इथं 2 फुटवा आहे ती. इथं 2-3 फुटवा आहे ती. इथं 2-3 फुटवा आहे ती. म्हणजे कुठेही बघितलं तुम्ही तर 2 ते 3 फुटवा आहे ती. एखाद्या अपवाद आहे. आता ही नर्सरी आहे. ही नर्सरी सांडलेली आहे त्याला फुटवा अजून याचा आहे. तुम्हाला दुसऱ्या बाजूला दाखवतो. आता तुम्ही मनशीला बघून कुठेही बघा मित्रांनो. हे बघा इथं 2 फुटवा आहे ती. इथं तर 4 फुटवा आली ती. इथं 2 फुटवा आली ती. इथं 2 फुटवा आहे ती. इथं 2 आहे ती. इथं 2 आहे ती. इथं 2 आहे ती. आता मित्रांनो काय करायचं आहे उर्वरित जे फुटवे आपल्याला अजून 4-5 पाहिजेत ते काढण्यासाठी आपण आळवणी सोडायचं आहे. आणि ते एकदम कमी खर्चात. कारण आपल्या चॅनलचा हेतूच आहे की कमी खर्चात चांगलं उत्पादन काढायचं. किमान 2 ते 2.5% टनानं आपण हे उत्पादन काढायचं आहे. हे आता
1.5 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये आपण 160 ते 70 टन ऊस काढण्याचं लक्ष ठेवले. तर त्या पद्धतीनेच आपण नियोजन करणार आहोत. तर आता याच्यामध्ये काय सोडायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तत्पूर्वी पहिल्या आळवणी तुम्हाला सांगितलेले, पण पहिली आळवणी जी सांगणार आहे आता, म्हणजे दुसऱ्या आळवणी सोडायचे, त्यातल्या 2 पर्यायी आळवणी सांगणार आहेत. 2 पर्याय सांगणार, त्यातलं तुम्ही कुठलीही आळवणी वापरा. त्याच्यामध्ये पहिलं 1261ची आळवणी सोडू शकताय. 1261 बरोबर ह्युमिक सोडू शकताय. ह्युमिक बरोबर तुम्ही झायम सोडू शकताय. झायम बरोबर तुम्ही क्लोरो कीटकनाशक म्हणून वापरू शकताय, किंवा इन्सेक्टिसाईडमध्ये टॅपगॉर नावाचं जे इन्सेक्टिसाईड येतं कीटकनाशक, ते सुद्धा सोडू शकताय. ते आंतरप्रवाही असते, त्याच्यामुळे काय होते किडीला ते बरं पडतं. पण ह्या प्रकारे दुसऱ्या आळवणी सोडायचं आहे. आणि यातला दुसरा पर्याय हा तो बेस्ट आहे, तो आता तुम्हाला मी सांगतो. तर याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट आहे, हे कंपनीचं नाव दाखवत नाही, पण हे प्लस म्हणून आहे. हे ग्रोथ प्रोमोटरचं काम करते. आता ग्रोथ प्रोमोटर काय करते तुम्हाला सांगायची गरज नाही. दुसरी गोष्ट आहे, हे झायम आहे. झायम 1 लिटर आहे. हे हलवायचं टाकण्यापूर्वी. झायम 1 लिटर आहे. हे काय करणार आहे, तुमचं मुळ्या मायक्रोन्यूट्रन्स हे ह्याचं काम करणार आहे. तिसरी गोष्ट आहे, हे सिलिकॉन. सिलिकॉन हे अतिशय पिकाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. सिलिकॉन काय करतं, तर अन्न पुरवठा आपल्या पिकाला चांगलं करतं. आपल्या पानं राहड बनवतं, पानाला चांगली काळोखी आणतं, आणि जे जमीन त्याला अन्नद्रव्य ते आपल्या पिकाला पोचवण्याचं चांगल्या पद्धतीने काम करतं. आता हे काय आहे, फुलविक प्लस पोटॅश. आता याच्यात काय असणार आहे, फुलविक म्हणजे जे तुमच्या पानाच्या दृष्टीनं जे आपल्या अमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड जे पानामध्ये असते, हे आपण रेडीमेड दिलं तर पान हे दुसऱ्या कामात लागतं, आणि बाकीच्या गोष्टी ऊसाची लांबी असेल, जाडी असेल, फुगवण्याचं काम करते. त्यामुळे हे ॲमिनो आणि फुलविक ॲसिड हे आयतं द्या. कारण बाकीच्या आपण लागवड टाकली आणि हे नाही टाकलं तर काय होते, बाकीच्या लागवडी आधी त्या पानामध्ये फुलविक आणि अमिनो ॲसिड तयार करतात, आणि मग ते बाकीचं पुढं काम चालू करते. आयतं दिलं तर ते त्याचं काम असते, आणि बाकीच्या पिकाला आपल्या लागवते. आता हे झालं. तिसरी गोष्ट काय आहे, ह्युमिक ॲसिड हे सगळ्यांना माहीत आहे, सांगायची गरज आहे का. बरं, मुळ्या सोडते. ह्युमस जो आपल्या जमिनीमध्ये आहे तो वाढवण्याचं काम करते. त्यामुळे काय आहे, जे जीवाणू आहेत आपले ते चांगल्या प्रकारे जमिनीतील ॲक्टिव्ह काम करतात. आणि शेवटची गोष्ट आहे, ते हे जेल येतं. हे जेलमध्ये काय असतं ते तुम्हाला सगळं आता सविस्तर सांगतो मी. आता याच्यामध्ये काय आहे, अमिनो ॲसिड आहे 2%, ह्युमिक ॲसिड आहे 30%, ऑर्गॅनिक पोटॅश आहे 10%, प्रोटीन हायड्रोसायल आहे 10%, फुलविक ॲसिड आहे 5%, ट्रेस एलिमेंट आहे 3%, करियन मटेरियल आहे 40%. करियन मटेरियलमध्ये काय येतं, तुमचं सीवीड वगैरे हे जेल येतं आहे. तर हे खूप चांगलं आहे, हे सोडायचा प्रयत्न करा, याचा फायदा चांगला आहे. याच्यात फुलविक अमिनो आहे. आता जे स्ट्रेस एलिमेंट आहे, स्ट्रेस म्हणजे काय देते, जर पिकाला तुमच्या याच्यावर ताण पडत असेल, पाण्याचा जास्त ताण पडत असेल किंवा उन्हाचा जास्त ताण पडत असेल, तर हे ट्रेस एलिमेंट त्याच्यावर काम करतात, आणि पिकामध्ये समतोल किंवा त्याचं जे काय म्हणायचं त्याला हार्मोन्स आहेत ते बॅलन्स करायचं काम हे ट्रेस एलिमेंट करतात. आता प्रोटीन हायड्रोसाईल म्हणजे काय, जे पिकाला प्रोटीन लागतात ते पुरवण्याचं काम हे करतं. आणि दुसरे ऑर्गॅनिक पोटॅश काय, पिकाला जाडी करण्याचं काम. आणि ह्युमिक आणि अमिनो ॲसिड हे आहेत रेडीमेड आहेत. तर अशा प्रकारचे हे किट आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं किट सोडा, पण अमिनो ॲसिड असेल, ह्युमस असेल, फुलविक ॲसिड असेल, सिलिकॉन असेल, हे 4 ते 5 घटक आपल्या किटमध्ये असावेत. मग कुठल्याही कंपनीचं घ्या, तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या. 1500 ते 2000च्या दरम्यान एकरी याचा खर्च आहे. तर अशा पद्धतीने, आणि जे तुमचं युरिया आहे तो 10 किलो एकरी, आणि ॲमोनियम सल्फेट 10 किलो एकरी, अशा पद्धतीने हे दुसरं आळवणे आपण सोडणार आहे. आता पावसामुळे लेट झालेला आहे, पण लेट आपण थेट चांगला ऊस आणायचा आहे, कारण पर्याय नाही. पावसामुळे रानात पाणी असते, त्यामुळं आपल्याला काहीच करता येत नाही. तर आता पर्याय निर्माण झाला तर आपण हे आळवणे आज उद्या सोडून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता जे मी किट सांगितलं, आणि जे युरिया 10 किलो आणि सल्फेट 10 किलो हे एकरी प्रमाण सांगितलं आहे, त्या पद्धतीने एकराला आपण आळवणे सोडून घ्यायचा आहे. पाऊस चालू झालेला आहे, बघू शकता, अतिशय मोठा पाऊस आलेला आहे. तर हे सुद्धा मी व्हिडिओ चालू ठेवलेला आहे, कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवणं आज महत्त्वाचं आहे. कारण आता बऱ्यापैकी या ह्याच्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला भुईमुगाचं आता भुईमुग आळवणी सोडल्यापासून बघा याला फुटवे किती निघले आहे का, म्हणजे बरेच फुटवे निघालेले आहेत. आता याला अजून एक आळवणी सोडायचा आहे दुसरा आपण अजून 10 दिवसानं. तत्पूर्वी आपण काय करणार आहे, आळवणी सोडून एक भुईमुगासाठी फवारणी मारणार आहे. तर ही फवारणी झाली की भुईमुग आपला ॲटोमॅटिक चांगला आहे. त्यात आता आळवणी सोडणार आहे, त्याच्यानंतर आपण भांगलणी करणार आहे. भांगलणी म्हणजे जिथं जिथं तण आलं ते उपटून घेणार आहे. आता हलवत बसणार नाही, कारण बराच वेळ जातो आहे. तण काढलं की आपण महत्त्वाचं भुईमुगातलं तण काढून घ्यायचं आहे, जेणेकरून
भुईमुगामध्ये परत तण येणार नाही. आता आंतरपिकाचं काय झालं, आता हे आपण पहिलं भांगलून घेतलेलं होतं, दुसऱ्यांदा आता भांगलायला आलेलं आहे. अजून आठवड्याभर काही तण दिसणार नाही. आठवड्यानं हे उपटायला तण येणार आहे. आठवड्यानं आपण तण उपटून घेणार आहे आणि काय होणार आहे, नंतर हे रान झाकणार आहे. म्हणजे उसाला सुद्धा फुटवे येणार आहेत किंवा भुईमुगसुद्धा अजून भरपूर पसरणार आहे. तर तो पसरल्यावर बऱ्यापैकी तणाचं नियंत्रण आपल्या होणार आहे. बरेच लोक म्हणतात की एवढं तण आलं आहे, आता खाली बघितलं तुम्ही तणनाशक मारा. पण तणनाशक मारताना आपल्या जमिनीत असणारे अन्नद्रव्य आहेत, काय आहे, सगळं निघून जाते ना. ते तणनाशक आपल्या पिकासाठी पण चांगलं नाही. आणि ते आंतरपीक करा. आंतरपिकातून आपल्याला उत्पन्न मिळेल, थोडं काय मिळेल. परत त्याचं वेल आपण ज्यावेळी पुरणार आहे त्याचासुद्धा बेवड खत म्हणून आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी उपयोग होतो. बरेच लोक नुसतं 3 टनानं उत्पादन काढायचं आहे, आंतरपीक घेऊ नका. आणि भरमसाठ खर्च होतो. तणनाशकं 3 ते 4 वेळा मारली जातात. त्याचा इनडायरेक्ट परिणाम आपल्या सेंद्रिय कर्बा होतो, पिकाच्या क्वालिटी होतो. त्यामुळं आहे ना, प्रत्येकाचा आपापला धंदा असतो. कोणाची नर्सरी आहे, कोणाचं काय आहे, कोणाचं प्रोडक्ट आहे, ते आपलं खपवाय बघणार तर त्याचा धंदा आहे. पण शेतकऱ्यांना विचारपूर्वक ह्या गोष्टी करायच्या त्या. पहिल्या 1-2 भांगलणी केल्या, भांगलणे जरी केली मित्रांनो, जे आपले खुरपं किंवा आवत जे फिरत असते आपलं किंवा डोबा असेल ते जे फिरत असते त्याचा परिणाम आपल्याला एक लागवड टाकल्यासारखा होतो मित्रांनो. त्यामुळे लोखंडी आवत आपलं खुरपं फिरलेलं, लोह फिरलेलं जमिनीसाठी चांगलं असते. 2-3 पोते लागवड टाकल्यासारखा ऊस आपला उचलत असतो. जुनी माणसं म्हणते ते एकदा रान हलवून गेलं म्हणजे ते पहिल्यासारखं ऊस किती मोठा दिसतोय. तर ह्या पद्धतीने विचार करायला शिका, उलटा विचार करू नका. आता हे मी माडं केलं त्याला कारण काय आहे, नवीन रान आहे, ह्याच्यामध्ये आंतरपीक करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, इथं वानरांचा त्रास भरपूर आहे म्हणून मी आंतरपीक केलेलं नाही, काय ना काय मी केलं असतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हीसुद्धा नियोजन करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. चॅनल लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. जेणेकरून मला अजूनपर्यंत 18 ऑगस्टला माझा वाढदिवस आहे. 18 ऑगस्टपर्यंत आपले किमान 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होते मित्रांनो. 600 सबस्क्रायबर राहिलेत, जास्त नाहीत. तर अशा पद्धतीने सपोर्ट करा. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.